मुंबई शहरात उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पुढील 3 दिवस उष्णतेचे असणार आहेत। आज 6 मे पासून मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये उष्ण आणि दमट वातावरणासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कमाल तापमानाचा पारा मुंबईमध्ये 6 ते 8 मे दरम्यान 36 किंवा त्यापुढे जाण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। वातावरणात आर्द्रता वाढणार आहे आणि त्यामुळे तापमानाची जाणीव 36 अंश पलीकडे सुद्धा जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपण पाहतोय मुंबईची ही सगळी स्कायलाईन आहे। स्कायलाईन अगदी क्लिअर आहे आणि सकाळचे 7 वाजता आहेत आणि 7 वाजताच आपण पाहतोय की उष्णता जी आहे ती वाढलेली आहे आणि सध्या वाऱ्यांची जी स्थिती आहे ती पश्चिमेकडून असून त्यानंतर खालच्या थरात उत्तर तसेच ईशान्य पट्ट्यातून वाहणारे हे जे वारे आहेत ते उष्ण असणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते। यामुळे उष्ण वारे खालच्या थरात कोंडले जातील आणि तापमान आणखी जास्त वाढण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जाते। हवामान विभागाकडून ही सगळी माहिती देण्यात आली आहे आणि ही स्थिती 2 ते 3 दिवस मुंबईमध्ये अशाच परिस्थितीमध्ये असणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, असं आवाहन सुद्धा हवामान खात्याकडून, आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। कारण उष्माघात या सगळ्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतात अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिया, टोपी घाला आणि थेट उन्हामध्ये जाण्यास टाळा असं आवाहन आता मुंबईकरांना करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।